नमस्कार. तर आज मी दुकानामध्ये आहे. तर छोटीशी टूर करवते दुकानाची आणि ज्या नवीन वस्तू आहेत त्या तुम्हाला मी लास्टला सांगते व्हिडिओच्या. चला तर मग. तर हे आहे गेट, मेन गेट, जे माझ्या दुकानामध्ये एंट्री करण्यासाठी. तर त्याच्यानंतर पहिल्यांदा गेला तर तुम्हाला भेटणार केळं. तर 2 प्रकारचे केळं आहेत. ऍक्च्युली 3 प्रकारचे असतात, पण सध्या 2 प्रकारचेच आहेत, कारण की आता पावसामध्ये केळं कमी जातात, मग कमीच ठेवतो. त्याच्यानंतर बेकरी आयटम्स मध्ये हे काही सगळं काही मिळतं, जे काय आपल्याकडे पण मिळतं. त्याच्यानंतर केळाचे चिप्स आहेत. तर शंकरपाळ्या काय आपण घरीच बनवतो, पण इकडे विकतच खातात. त्याच्यानंतर चकल्या सुद्धा आहेत, त्या आपण विकतच्याच आहेत, त्या तांदळाच्या पिठाच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या बिस्किट्स, त्याच्यानंतर हे चिवडा, चिप्स ते ना आता मिळतात आपल्याकडे पण. त्याच्यानंतर हे असं आहे, म्हणजे मला लांबून दाखवते. तर एंट्री अशी आहे. पहिल्यांदा बेकरी आयटम्स ठेवलेत नाही, तर कारण की लोकांना आपल्या चॉईसनं बघून घेऊ शकतात, तर असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे आमचं बसायचं काउंटर आहे. ओके, म्हणजे इथे हे काउंटर आहे जिथे शॅम्पू, त्याच्यानंतर परफ्यूम, हे सगळं काही ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बिस्किट्स आहेत. तर आता जी मिळत नाही वस्तू ती म्हणजे आपल्याकडे हे आहेत केरला पापड, जे वजन करून देतात, वजनावरती आहे. त्याच्यानंतर हे सगळं काही आपल्याकडे मिळतं. तर आता ही माझी व्हिडिओ काढण्याची जागा. ओके, मी इथं बसून व्हिडिओ जास्त काढलेले आहेत. त्याच्यानंतर हे सगळं काही आपल्याकडे मिळतं, बिस्किट्स म्हणा. तर इकडे माशाचं लोणचं सुद्धा भेटतं. ओके, तर हे आहे माशाचं लोणचं, जे आपल्याकडे मिळत नाही दुकानामध्ये. विकत जर बॉटलमध्ये आता मिळते का मला माहिती नाही, पण सुक्या माशाचं. त्याच्यानंतर हे सगळं असं आहे. त्या डाळी बिळते आपल्याकडे. ही डाळ तर ऍक्च्युली इकडे केरळवाली कोण खात नाहीत. ओके, तर ही डाळ आता हिंदी लोक आहेत इथे, जी नागालँड, मिझोरामची आहेत, तर ती लोकांसाठी ही डाळ आणून ठेवली. बाकी इथली लोक कोण ही डाळ घेत नाहीत विकत. त्याच्यानंतर ही उडदाची डाळ आहे, वटाणे, हे सगळं. त्याच्यानंतर जास्त करून जाणारी डाळ आहे, ही आहे सांबर म्हणतात, सांबरमध्ये वापरतात डाळ. त्याच्यानंतर हे सगळं. त्याच्यानंतर ही आहे मुगाची डाळ, ती पण एक जास्त वापरतात. त्याची आमटी नाही, पण त्याचं पायसम म्हणजे खीर बनवण्यासाठी यूज करतात. त्याच्यानंतर मी मसाल्यामध्ये सांगितलं ना की हे आहे पुट्टपुडी. ओके, ही आहे पुट्टपुडी आणि हे आहे तांदळाचं पीठ, जे तांबड्या ह्याच्यामध्ये आहे ना, ते तांदळाचं पीठ आहे. तुम्हाला दाखवते पाहिजे तर ह्याच्यापासून अप्पम किंवा नूलपुट्ट हे सगळं बनवतात. तर ही आहे पुट्टपुडी, बघू शकता. हे आहे पुट्ट. ओके, तर पुट्ट हे आहे, जे अर्धा किलो पण आहे, 1 किलो पण आहे. आणि मसाल्यांमध्ये आता मी सांगितलं ना, आपल्या गावाकडे कसा मसाला आपण नारळाचा काढतो, सगळं भाजून भिजून तयार करतो, पण इथं तसं नाहीये. तर ही एक कंपनी आहे जे की आम्ही चिकन मध्ये वापरतो, तर ही दुसरी कंपनी आहे. त्याच्यानंतर सांबर मध्ये सुद्धा